नमस्कार मंडळी, कसे आहात आपण सगळे? तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका पॉझिटिव्ह धमाकेदार व्हिडिओ सोबत. तर मंडळी, तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ पाहिला, तुम्ही त्याला खूप छान असं भरभरून प्रेम दिलं, खूप छान छान पॉझिटिव्ह कमेंट्स सुद्धा तुम्ही केल्या, तर त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. आणि आजचा व्हिडिओ सुद्धा असाच धमाकेदार असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायला विसरू नका. तर बेसिकली आजचा व्हिडिओ जो आहे या रोस्टर्स मावशांवरतीच असणार आहे. तर आपल्या रोस्टर्स मावशांपैकी एक फॅन्ड्री नावाच्या अतिशय म्हणजे कुत्र मागे लागल्यासारखं जी भुंकत असतात त्या मावशी, तर त्या मावशींसाठी आजचा स्पेशल व्हिडिओ आहे. कारण की त्यांनी लास्ट टाइम प्रांजल शिंदे आणि हाऊस क्वीन धनश्रीच्या नावाने व्हिडिओ बनवून फक्त आणि फक्त माझ्याबद्दलच त्या व्हिडिओ मध्ये बोलल्या होत्या. आणि इतकं घाण घाण त्या बोलल्या होत्या ना, अगदी खालच्या लेवलला जाऊन अगदी किती नीचपणाचा कळस त्यांनी गाठला आहे ना, तो तुम्हाला तो व्हिडिओ ऐकल्यानंतरच कळेल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, आज ह्या काकूंचा वाढदिवस आहे. तर काकू, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. देव तुम्हाला लवकरच चांगली सद्बुद्धी आणि अक्कल देव, आणि दुसऱ्यांचा वाटोळ करण्याची किंवा दुसऱ्यांबद्दल द्वेष तिरस्कार करण्याची तुमची जी भावना आहे ना, ती पूर्णपणे निघून जाऊ तुमच्या मनातली, हीच एक मी देवाकडे प्रार्थना करेल. आणि खरंच माझ्यामध्ये माणुसकी खूप आहे आणि मला माझ्या आई वडिलांनी खूप चांगले संस्कार दिलेले आहेत, चांगली शिस्त लावलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ मी आज अपलोड न करता तुमच्या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी अपलोड करत आहे. कारण की माझा हा व्हिडिओ ऑलरेडी तयार होताच. आणि त्यानंतर मी तुमची वाढदिवसाची पोस्ट बघितली आणि त्यानंतर वाटलं की जाऊ दे, आपल्यामध्ये माणुसकी आहे, यांच्यासारखी आपण खालच्या लेवलला गेलेले नाही आहोत. अगदी बोलतात ना, नीचपणाचं काम आपण कधीच करत नाही आहोत. त्यामुळे म्हटलं उगाच हा व्हिडिओ अपलोड करून तुमचा मूड खराब का करू आणि तुम्हाला उगाच शॉक का देऊ मी, हो की नाही? त्यामुळे मस्त तुमचं आता सेलिब्रेशन झालं असेलच, तर हा व्हिडिओ आता मस्त ऐका तुम्ही. फॅन्ड्री काकू, आणि तुम्ही जशा पैशासाठी हापापलेल्या असता, व्हिडिओसाठी हापापलेल्या असता, कंटेंट शोधत दिवस रात्र अगदी जागून काढत असता, तशातले आम्ही अजिबात नाही आहोत. आणि आम्हाला पैशाचं वगैरे इतके काही पडलेलं नाहीये. त्यामुळे आम्ही अगदी आरामात हा व्हिडिओ जो आहे तो अपलोड करत आहे. मला जमलंच तर मी तुमच्या वाढदिवसासाठी सुद्धा टाकू शकले असते, पण मला उगाच तुमचा मूड खराब करायचा नव्हता काकू. तर चला, काकूचं म्हणणं असं होतं की काकू ज्या आहेत त्या अगदी म्हणजे युट्यूबवर त्यांचं घर नाही चालत, आणि बाकीच्या ज्या युट्यूबर्स आहेत प्रांजल शिंदे वगैरे, तर यांचं जे काही आहे ते फक्त युट्यूबवर आहेत. ह्या खूप फेक आहेत, खोटारडे आहेत, आणि युट्यूबवरच यांचं सगळं भागतं चालतं. आणि युट्यूबवरती म्हणजे पैसे कमवण्यासाठी ह्या कोणत्याही थराला जाऊ शकतात, असं ह्या बरचशा बोलल्या होत्या. आणि त्यानंतर त्यांनी मला सुद्धा बरेचसे त्यामध्ये घाण शब्द सुद्धा वापरले होते की हे लोकांचा टिंब खाते. तर मला सांगा तुम्ही फॅन्ड्री काकू, त्या दोन आहेत ना, फनाली काकू आणि ती एक रंभा काकू, तर तुम्ही त्या दोघींचं पण खाता का टिंब? एवढं खाऊन येता आणि म्हणूनच इथे येऊन असं भडाभडा भुंकत असता वाटतं. अहो जरा काकू, जर तुम्ही त्या दोघींचा टिंब खाता ना, तर जरा स्वतःकडे लक्ष द्या. कारण की ते खाल्लेलं ना तोंडाला असतं, तो तुमच्या आधी जरा पुसून येत जावा आणि व्यवस्थित बोलत जा जरा. जसं काही कुत्र मागे लागलेलं आहे तुमचं, ते दोघींचं टिंब खाल्ल्यानंतर अशा बघताना तुम्ही शी अतिशय, म्हणजे तो व्हिडिओ सुद्धा ऐकवत नाही मी तुमचा. त्यामुळे जरा नेक्स्ट टाइम काळजी घेऊन येत जा. टिंब खाल्ल्यानंतर जरा थोबड तुमचं पुसत जा आणि म्हणाल साफसफाई करायला आलेली आहे. स्वतःचा आधी साफ करा थोबाड, हो तुम्ही काय समजलात? तर तुमचं मन, तुमचं घरदार, तुमचं जे काय आहे ते आधी स्वच्छ करा आणि त्यानंतर दुनियेची साफसफाई करायला निघा तुम्ही बाहेर. कळलं का फॅन्ड्री काकू? शेंबूड स्वतःच्या नाकाला आणि ज्ञान सांगेल लोकांना, असं तुमचं झालेलं आहे बघा फॅन्ड्री काकू. या दोघींच्या जीवावर चाललेलं तुमचे उड्या मारणं, ते काय कळत नाही का जगाला? अहो सगळं कळतं हो. आणि मस्त आता तुमचं एक मी अनुभवलेलं आहे. तुम्हाला आता सोनाली ताईवरती व्हिडिओ बघायला खूप मजा येत आहे, कारण की सोनाली ताईचे व्हिडिओ जे आहेत
ते तुमचे खूप चालतात आणि त्यामुळे तुमचं चॅनल सुद्धा आता मोनोटाईज झालेलं आहे आणि लवकरच तुमचे $100 करण्यासाठी तुम्ही इतके धडपड कराल ना तिच्यावरती व्हिडिओ करण्यासाठी. आणि मला माहिती आता तुमचे $100 आणि $10 होण्यासाठी तुम्ही कंटिन्यू धनश्रीवरती आणि सोनालीवरतीच व्हिडिओ कराल आणि त्यामुळेच तुमच्या चॅनलचे $100 जे आहेत पहिले ते सुद्धा कम्प्लीट होतील. कारण की तुम्ही मी बघितलं आहे तुम्ही मागे 1-2 वेळा इतर ब्लॉगर्स वरती तुम्ही व्हिडिओ बनवले होते पण त्यांना अगदी 300, 200, 400 असे व्ह्यूज आले होते. त्यामुळे तुम्ही आता हात धुवून फक्त आणि फक्त सोनाली, धनश्री यांच्याच मागे लागाल. काय ना डॉलर्सचा प्रश्न आहे ना. तुम्हाला तुमचे $100 आता पूर्ण करायचे आहेत. तुम्ही ऑलरेडी आता सोनाली ताईच्या जीवावरती मस्त आपलं चॅनल जे आहे ते मोनेटाईज करून घेतलेलं आहे. 4000 तास तुमची तिच्या जीवावरती पूर्ण झालेले आहेत. तिचे उपकार प्लीज तुम्ही विसरू नका हा फॅन्ड्रे काकू. आणि आता तिच्यामुळेच तुमचं 1000 सबस्क्रायबर सुद्धा झालेले आहेत आणि सोनालीमुळे आता तुमच्या चॅनलचे $100 सुद्धा होतील हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही ती संधी कशी सोडाल हो की नाही. कारण की मागील 1-2 तिचे व्हिडिओ तुमचे चांगले जरा व्हायरल गेले होते आणि त्यामुळे तुमचे 4000 तास सुद्धा झाले, सबस्क्रायबर पण झाले, आता $100 सुद्धा होतील. त्यामुळे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. तुम्ही जसं दुसऱ्यांना बोलता ना की ह्याच्या जीवावर खाते त्याच्या जीवावर खाते, युट्यूबवर सगळं चाललंय. अरे मग तुम्ही काय करताय? तुम्ही पण आता त्या प्रांजलच्या जीवावर चाललंय की तुमचं सगळं हा तिच्या जीवावरच तुमचं चॅनल तुम्ही मोनेटाईज करताय, तिच्या जीवावरच तुमचे आता डॉलर्स येणार आहेत. याची तरी थोडी उपकाराची जाणीव ठेव ग फॅन्ड्रे काकू. आणि या रोस्टर्स मावशांचं नेहमीच असतं की ब्लॉगिंग करणं खूप सोपं आहे. कॅमेरा घ्यायचा, शूट करायचं आणि अपलोड करायचं आणि ह्या ब्लॉगिंगच्या जीवावरती कमवत आहे. अरे तुमचं काय जातंय? तुम्हाला काय गैरफायट होतंय? तुम्हाला वाटत नाही ना ब्लॉगिंग करणं खूप सोपं आहे? मग तुम्ही तुमचं थोबाड समोर आणा, ब्लॉगिंग करा आणि तुम्ही सुद्धा पैसे कमवा ना. कशाला उगाच तुम्ही कॅमेऱ्याच्या आडून असं वार करत आहात हा. आणि तुम्हाला जर वाटतं ना की ते लोक पैसे कमवत आहेत, डॉलर छापत आहेत, तर मग तुम्ही खूप चांगलं काम करत आहात असं तुम्ही सांगत असता. तर मग तुम्ही तुमचं चॅनल जे आहे ते डिमॉनिटाईज करा आणि डिमॉनिटाईज करून तुम्ही तुमचे व्हिडिओ अपलोड करा ना. अरे तुम्ही सुद्धा हे मान्य करा ना की तुमचं पण हे चांगलं आहे ना, ते पैशासाठी चांगलं आहे. पण एक लक्षात ठेवा तुम्ही हे सगळं निगेटिव्ह काम करत आहात आणि असा निगेटिव्ह मार्गाने कमवलेला पैसा हा तुमच्या सत्कारणी कधीच लागणार नाहीये हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आणि या रोस्टर्स मावशांना असा खूप चांगला गोड गैरसमज आहे की आम्ही कोणताही पुरावा मागे ठेवत नाही, आम्ही सगळं युट्यूबच्या सगळं नियमामध्ये बसूनच सगळं करत आहोत. आम्ही कोणाचा चेहरा हे रिअल दाखवत नाही आहोत. अगदी प्रत्येकाचे वेडे वाकडे चेहरे आम्ही म्हणजे टाकतो, थंबनेल अगदी विचित्र बनवतो आणि अगदी दिशाभूल करणारे आम्ही टायटल टाकतो. तर आम्ही कोणाचंही नाव वगैरे अजिबात घेत नाही. पण एक म्हण आहे बघा, गुन्हेगार एखादा गुन्हा करताना काही ना काहीतरी पुरावा मागे ठेवतो. तर तसंच आता तुमच्या बाबतीत सुद्धा होणार आहे. तुम्ही ह्या भ्रमात नका राहू की तुमचं सगळंच बरोबर आहे, तुम्ही सगळंच बरोबर करत आहात आणि तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जिकडे निगेटिव्हिटी आहे तिकडे पॉझिटिव्हिटी सुद्धा आहे. निगेटिव्ह लोकांना किंवा खोटं काम करणाऱ्या लोकांना, चोरी लुबाडी करणाऱ्या लोकांना अगदी बिनधास्तपणा वाटतो जेव्हा ते हे सगळं करत असतात आणि जे सत्याने वागतात किंवा पॉझिटिव्ह गोष्टी घेऊन फिरत असतात ना, त्या लोकांना स्ट्रगल हा करावाच लागतो. पण अंतिम विजय हा अगदी पॉझिटिव्हिटीचाच होतो आणि हे तुम्हाला लवकरच कळेल हो मावशांनो. तुमचं कसं माहितीये का आता मावशांनो, तुम्हाला वाटतं की तुम्ही मांजर आहात आणि मांजरीला नेहमी वाटतं बघा आपण डोळे बंद करून दूध पितोय तर जगाला कुठे करणार आहे हो की नाही. पण असं नसतं हो. तुम्ही जेव्हा डोळे बंद करून दूध पिता ना तेव्हा सगळं जग तुम्हाला बघत असतं आणि प्रत्येकाला हे माहितीच आहे आणि हे लवकरच उघडीस येणार सुद्धा आहे. कळलं का? आणि काय गे फॅन्ड्रे काकू, तू नेहमी त्या सोनालीवरती व्हिडिओ बनवत असते. खूप लोकांना असं सुद्धा वाटतं की तू सोनालीची कोणीतरी दुश्मन आहेस, जवळची शत्रू आहेस किंवा तिच्या नात्यातली कोणीतरी आहेस तू. पण मला माहिती आहे की तिच्या
घर झाल्यानंतर बऱ्याचशा तिच्याच जवळच्या लोकांनी म्हणा किंवा सबस्क्रायबर्स लोकांनी तुझ्याशी कॉन्टॅक्ट केलेला असावा आणि कमेंट मधनं सुद्धा ते वारंवार दिसून येतं की सोनालीवर व्हिडिओ कर, सोनालीवर व्हिडिओ कर. म्हणजे तिची जेव्हा आता प्रगती होत आहे ती शून्यातून पुढे आलेली आहे. इतकं सगळं काही स्ट्रगल करून त्यांनी मिळवलेलं आहे, तर ते तुमच्यासारख्या निगेटिव्ह लोकांना बघवत नाहीये. आणि काही बायका आहेत ना, ते तुझ्याशी मिळालेले आहेत, त्यामुळे तू वारंवार तिच्यावरती व्हिडिओ बनवत असते. हे त्या लोकांना कळत नाही का ग फ्रेंड काकू? तर असेल की इतके व्हिडिओ सोनालीवरती केले पण तिने काहीच रिॲक्शन दिली नाही, ती काहीच बोलत नाही, कारण की तुझ्यासारख्या कुत्र्यांना ना तिला भाकर टाकायला अजिबात आवडत नाही. तू कितीही भुंकत राहिलीस ना तरी ती शांतच राहील. आणि बोलतात ना, एकदा का तिचा मर्यादा आहे ना सहन करण्याची, ती जर संपली ना तर तुझं काय होईल ना हे कोणीच नाही सांगू शकत. त्यामुळे आतापासूनच सावध राहा ग फ्रेंड्री काकू. आणि वारंवार तिच्यावरतीच व्हिडिओ बनवते कारण की तुला व्ह्यूज येत आहेत. व्ह्यूज आले की तुला डॉलर्स सुद्धा जमा होतील. तर असू दे, अशीच तू म्हणजे भीक मागत राहा, तुला भीक देत राहील ती. आणि कारण की सगळं काही आता सोनालीच्या जीवावरती तुझं चालणार आहे, त्यामुळे तुला तर त्याच्यावरती व्हिडिओ बनवणं भागच आहे. तर काही हरकत नाही, बघूया वेळ ह्या सगळ्या गोष्टीचं उत्तर तुला देईलच. आणि काय ग तुझी व्हिडिओ मध्ये बोलत असते, काहीच तथ्य नसतं, काही नाही, नुसती आपली भू भू भुंकत असते व्हिडिओ मध्ये. तू फ्रीज वरचा व्हिडिओ म्हण किंवा ड्रेस वरचा व्हिडिओ म्हण, तिचा काहीतरी लॉजिक आहे का तुझ्या त्या व्हिडिओला? अगं आपला उगा एखादा पॉइंट पकडायचा आणि त्याच्यावरतीच आपलं भू भू भुंकत राहायचं, अगदी 15-20 मिनिटं वेळ लागल्यागत, किंवा कुत्रा एखादा पाठी लागल्यासारखं नुसतं भुंकत राहायचं. त्यामुळे जरा सुधर. आता 1 वर्ष वयाने वाढलेली आहेस तू, तुला अक्कल तर काय आली नसणारच आहे, पण ईश्वराला मी सांगेल की तुला चांगली सद्बुद्धी देव, चांगली अक्कल येऊ दे. आणि दुसऱ्यांचं साफसफाई करायला निघालेली आहे, आधी स्वतःकडे बघ आणि स्वतःच काही ते साफसुथरं करून घे, स्वतःच भलं करून घे. तर मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे धमाकेदार इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हे पॉझिटिव्ह विचार, काहीही म्हणजे त्यांच्यासारखे गलिच्छ विचार किंवा गलिच्छ शब्द न वापरता अगदी मी स्मूथली छान म्हणजे विचार मांडलेले आहेतच, तर ते तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच एका धमाकेदार व्हिडिओ सोबत. बाय.